मराठा समाजाला ओबीसीमधून आणि सरसकट आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील लढा देत आहेत. आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत. दादा, सरकारला तुम्ही जी वेळ दिली होती 24 डिसेंबर, ती तारीख जवळ येते, परंतु त्या तारखेला सरकार काय निर्णय घेते अजूनही स्पष्ट नाही. परंतु 17 तारखेला जो काही निर्णय होईल त्याविषयी आंदोलन करण्यासाठी आपण बैठक घेत आहे. काय असणार बैठकीमध्ये? नाही ते आता उद्याच्याला समाजाला विचारूनच आपण ठरवणार आहेत. कारण उद्या समाजाची बैठक लावलेली. समाजाचे सगळे बांधव बैठकीला येणार आहेत. त्यातून 24 डिसेंबरपर्यंत सरकार आरक्षण देईल ही मराठ्यांना खात्री आहे. परंतु जर नाही दिलं तर 17लाच आम्ही एक विचार करून निर्णायक बैठक घेऊन 24 डिसेंबरच्या नंतर कोणचं पुढील दिशा आंदोलनाचे ठरवणार आहेत. यासाठी उद्या रविवारी बैठक आहे अंतरवालीला. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता तुमचं उपोषण सोडताना, नेमकं त्यावेळेस ते काय बोलले होते? सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार असं बोलले होते का? नाही, आता ते आम्ही सगळं 24 डिसेंबरला सांगू. कारण 17ला जरी बैठक पुढील आंदोलनाच्या दिशेची असली तरी काय ठरलं होतं, काय लिहिलेलं आहे, काय लिखापडी काय झालेली आणि तो व्हिडिओ आमच्याकडं पण आहे, ते आम्ही 24 डिसेंबरला बाहेर काढू. कारण 24 डिसेंबरपर्यंत त्यांना काही अडचणच नाही आहे. 24 डिसेंबर त्यांसाठी फिक्स तारीख आहे. फक्त बैठक 17ला आमच्या पुढच्या आंदोलनासाठी. 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ आहे, तो कायम आहे. दुसरं असं, जे आरक्षणाचा विषय आहे राज्यभर गाजत आहे, परंतु कुठंही अजून सरकार गंभीर असताना दिसत नाही. कारण एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सभागृहात पण ते असे बोललेत की मी शब्द दिलेला उपोषण सोडताना की मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ, असं सभागृहात बोललेत ते. कोण? हा, मग तेच ना, आमचं तेच म्हणणं आहे. 24 डिसेंबरपर्यंत आम्ही काय म्हणत नाही. त्यांच्या शब्दाला सन्मान त्यांच्या शब्दाचा मराठ्यांनी केलेला आहे. आणि फडणवीस साहेबांनी अजितदादांनीही त्यांना पाठबळ देऊन मराठ्यांचा हा विषय 24 डिसेंबरच्या आत मार्गी काढावा ही आमची त्यांना खरोखर विनंती. तुमच्याविषयी आणखीन राज्यात त्याचं ऐकून, एकट्याचं ऐकून नाराजी मराठा समाजात पसरू नये ही आमची तुमच्याविषयीची भावना आहे. कारण आम्हाला आमच्या लेकरांना आरक्षण द्यायचं आहे आणि पाहिजे. त्यासाठी आम्ही तुम्हाला ही विनंती करतो आहे की शिंदे साहेबाचा शब्दाचा सन्मान मराठा समाजाने केलेला आहे. आणि फडणवीस साहेबांचे आणि अजितदादांचे सुद्धा मंत्री महोदय त्यांनी तिथं पाठवलेले होते. म्हणजेच या तिघांच्याही शब्दाचा सन्मान झालेला आहे. सरकार म्हणून यांनी 24 डिसेंबरच्या आत ठरल्याप्रमाणे सगळे गुन्हे मागं घेऊन महाराष्ट्रभरातले सरसकट मागे घेऊन कोणालाही अटक करू नये हे त्यांचे शब्द आहेत. आणि मराठा समाजाला 24 डिसेंबरच्या आत आरक्षण देण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करावेत. वाटत असेल तुम्हाला मराठा समाजात काही विषय नाही, मराठा समाज पूर्वीचा राहिलेला नाही. मराठा समाजात तुमच्याविषयी नाराजी चालली, आणखीन जास्तीची जाऊ देऊ नका. दिलेले शब्द पाळा. मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या. कारण वेळ तुम्ही घेतलेला आहे, 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या म्हणून. आता बहाण्यानं सांगता द्या. नसता 17 तारखेला आम्ही उद्या आमचं 24 डिसेंबरच्या नंतरच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. तुम्हाला काय करता येईल 17 डिसेंबरच्या आता आम्हाला कळवा की आम्ही असं ठरल्याप्रमाणे करायला तयार आहेत. नसता समाज माझा स्वतःच्या लेकरं मोठं करण्यासाठी आरक्षण मिळवणार आहे आणि ओबीसी तर मिळवणार आहे. आज देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात असं बोलले की जे मराठा आरक्षणाचा विषय आहे याला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला आणि यापूर्वी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रात फक्त मराठा आरक्षण विषयच महत्त्वाचा आहे का? नाही, मग तुम्हाला बार बार निवडून येणंच महत्त्वाचं आहे का? आमचा महत्त्वाचा नाही आरक्षणाचा, आणि तुमचा लय महत्त्वाचा आहे वय. उगा आम्हाला सल्ले शिकित आहेत घेण्या देण्याचे. आता कोणी दिलं नाही काय दिलं नाही याच्यापेक्षा आता मराठा समाज स्वतः शहाणपणाची भूमिका घेतलेली. मराठा समाज स्वतःच हुशार झाला. कोणी दिलं नाही काय आता सगळं मराठ्यांना माहिती आहे. त्याचे हिशोब मराठी करतीलच करायच्या वेळेस. परंतु आज आता याने दिलं त्याने दिलं म्हणण्यापेक्षा आता फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला तरी द्या ना. आहे ते ओबीसीतला हक्कातलं द्या ना. कशाला विरोध करताय? तुम्ही बोललात गुन्हे मागं घेऊ, ते बी घ्यावा. अटक करणार नाही ते पण करावं. शब्दाला खरं भरवून दाखवावं. मराठा समाज जो आरक्षण देईन त्याला डोक्यावर घेऊन नसणार आहे. 24 डिसेंबरच्या आत तुम्ही काय करता हा मराठा समाज आता बघतोय. कोणचा आमदार मराठ्यांच्या बाजूनं बोलतोय, कोण विरोधात बोलतोय हेही मराठा समाज बघतोय. मराठा समाजसुद्धा 50-55% तो कमी नाही आहे. फक्त ते जर भानावर आले गोड गैरसमज जर सरकारचा निघाला तर बरं होईल. पूर्वीचा मराठा राहिला नाही स्वतःच्या लेकरासाठी. तो तुम्हाला दारातसुद्धा उभा करणार नाही आणि कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. शांततेत पण
ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा आता तुम्हाला सोडत नाही. तुम्ही म्हणत असले ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा हटणार नाही, परंतु आज देवेंद्र फडणवीस याच कार्यक्रमात असं बोललेत की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ. बरोबर बोलले ना ते. धक्का लागतच नाही ओबीसीला. मराठी ओबीसीतच आहेत. त्यांचं बरोबर आहे. आपण अर्थ वेगळा काढतोय फक्त. ओबीसीला धक्का न लावताच मराठ्याला देणार आहेत, कारण मराठी ओबीसीतच आहेत. त्यांना धक्काच लागत नाही. ते बरोबर ओबीसीत देणार आहेत देवेंद्र फडणवीस साहेब. नाही दिलं तर 24 डिसेंबरच्या नंतर बघूयात. शिंदे साहेबाला शब्द दिलेला मराठ्यांनी. बघूयात काय करते ते. बघू आता ठरवतो. आम्ही बी सज्ज आहेत. आमचा नाविलाज आहे. आमची आडमोठी भूमिका नाही आहे. तुम्ही ज्या वेळेस वेळ मागताना एकदा 30 दिवस मागितला, आम्ही 40 दिला. तुम्ही 2 महिने मागितले, दिले. हां, तुम्ही मागताना त्यावेळेस दिले. तरी आम्हालाच मराठ्यांना तुम्ही येड्यात काढायला लागले का? गुन्हे मागं घेतले नाही, येड्यात काढायला लागले. आमच्या लोकांच्या छाताडात गोळ्या घातल्या. ते जवळपास 400-450 पोलीस आहेत ते सगळे. यांच्यावरती गुन्हे 307, 120 बसारखे कसं काय झाले नाही? त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. त्यांना सुट्टी नाही पाहिजे. काय संबंध आहे त्यांचा? कायदा तुमच्या हातात दे म्हणून तुमच्या पद्धतीने मागणार. आमच्या पोराच्या पोटाने आत्ता बी गोळ्या आहेत. हातपाय मोडले, सगळे डोके फुटले, डोके टाकेसुद्धा कुरडे होण्यात काही काहीचे डोक्यातले. तुम्ही काय पागल समजता आम्हाला? तुम्ही लई शहाणे झालात त्याच्यावर बसलात म्हणून. जनतेनेच बसवलं तुम्हाला त्याच्यावर. एवढं. अरे ते आज आहे ना उद्या नाही. माणुसकी ठेवा. ते काय पद आज आहे ना उद्या नाही. माणसात जनतेत नाराजी नका जाऊ देऊ. आमच्या लोकांनी कोणी मारलंय याचे व्हिडिओ आहेत. अगोदर पोलिसांनी का मारहाण सुरू केली याचे पण आहेत. 24 डिसेंबर होद्या सगळं बाहेर काढतो आम्ही. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि 24 डिसेंबरला सरकारला जो वेळ दिला आहे त्या वेळेत त्यांनी आरक्षणावर निर्णय घ्यावा, नाहीतर आमच्या परिणामी निर्णय घेऊ आणि आंदोलनाची दिशा पुढची असेल, परंतु शांततेनं, असं ते वेळोवेळी भाषणात म्हटले आहेत. कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.